सर्वप्रथम मी मुंडे साहेबांना त्यांच्या कार्याबद्दल सॅल्यूट करेल. तेव्हापासून मुंडे साहेब जे अन्न औषध प्रशासनापदी आयुक्त झाले आहेत, तेव्हापासून महाराष्ट्र शासनाचे मंत्री सुद्धा धोक्यात आले. समजा एक उदाहरणार्थ 1,00,000 जर लिटर दूध निर्माण होत असेल, पण त्याची विक्री होती जवळपास 2-3 लाख, म्हणजे दुप्पट तिप्पट दूध निर्माण होतंय. म्हणजे विक्री होती आणि दुधाची खरेच दूध निर्मिती होतंय त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट होतंय. मग हे दूध येतंय कुठून? की तुकाराम मुंडे साहेबांच्या पथकावर हल्ले चालू झाले आहेत. शेतकऱ्यांनी त्यासाठी सुरक्षेची मागणी केलेली आहे. तर मी सुद्धा त्या सरकारने तुकाराम मुंडे साहेबांच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी ही सुद्धा मी विनंती करतो. सध्या राज्यभरामध्ये एक आय एस अधिकाऱ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सध्या पाहायला मिळते. सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा पाहायला मिळते. ते म्हणजे तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडे यांचं नाव जर ऐकलं की तर भेसळ करणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. अशी पद्धत सध्या, अशी परिस्थिती सध्या राज्यभरामध्ये झाली सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि असा अधिकारी होणं प्रत्येक शेतकऱ्याकडून आणि याच्याकडून त्यांना Z+ सुरक्षा द्यावी असं देखील सध्या चर्चा आणि अशी मागणी सुद्धा झालेली आहे. काही ठिकाणी या अधिकाऱ्याचं दूध अभिषेक सुद्धा करण्यात आलेला आहे. सध्या मी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये उभा आणि छत्रपती संभाजीनगरमधील हे जे भावी अधिकारी आहेत, हे सगळे अधिकारी आहेत आणि पूर्ण मराठवाड्यामधून हे आलेले तरुण आहेत जे स्पर्धा परीक्षेत आहेत आणि हे येणारे कोणत्या ना कोणत्या वेगवेगळ्या पदावरती बसणार आहे. आणि नेमकं आता या भावी अधिकाऱ्यांचं नेमकं या आय एस अधिकाऱ्याबद्दल तुकाराम मुंडे बद्दल यांचं काय मत आहे, काय कसं बघतात यांच्या कारवाईला, कशा पद्धतीने बघतात यावरती सध्या त्यांची जी बातचीत करणार होतं. सध्या तुमचं नाव काय? शिवम चौरे. म्हणजे मला सांगा की काय वाटतं सध्या तुकाराम मुंडे यांची कारवाई सध्या सुरू आहे पूर्ण राज्यभरामध्ये. थरकाप म्हणजे आपल्याकडे सध्या त्यांची कारवाई सुरू, या कारवाईकडे बघून तुम्ही कसं वाटतं तुम्हाला? आम्ही एक त्यांच्याकडे म्हणजे चांगल्या दृष्टिकोनातून बघतो, कारण आतापर्यंत कोणताच कसलाच अधिकारी असा भेटला नाही महाराष्ट्राच्या प्रशासनाला. आणि फक्त एकमेव अधिकारी असा आहे की ज्याचं नाव चर्चेत आहे. असे अधिकारी किती ते आपल्याला पण माहिती आहे, कोणत्या कोणत्या पदावर आहेत काय सगळ्याला माहिती. फक्त तुकाराम मुंडे सरांचंच नाव घुमतंय, कारण त्यांच्या कामाची जी शैली ती बघून आमच्यासारखे विद्यार्थी त्यांच्याकडून प्रेरणा घेतात आणि त्यांच्यासारखं बनायचं आम्ही पण हे ठेवतो, म्हणजे एक मोठं. आणि त्यांच्याबद्दल तसले अधिकारी लाभणं म्हणजे एक महाराष्ट्रासाठी एक चांगलं प्रगतशील महाराष्ट्र राज्य. आणि महाराष्ट्रात असे अधिकारी अनेक पण लाभावेत अशी आमची म्हणणं आहे. अनेक अधिकारी लाभावं असं देखील तरुणांचं म्हणणं आहे. काय वाटतं या सध्या आपण भेसळावरती मोठ्या प्रमाणात कारवाई सध्या सुरू आहे. पनीर असेल, दूध असेल, अन्य पदार्थ असतील, इव्हन म्हणजे चित्रपटामध्ये हिरो हिरोईन जे प्रोडक्ट जाहिरात करतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वप्रथम मी मुंडे साहेबांना त्यांच्या कार्याबद्दल सॅल्यूट करेल, कारण की आतापर्यंत प्रशासनामध्ये मुंडे साहेब इतके अधिकारी या प्रश्नात आला नाही. आणि जेव्हापासून मुंडे साहेब जे अन्न औषध प्रशासनापदी आयुक्त झाले आहेत, तेव्हापासून महाराष्ट्र शासनाचे मंत्री सुद्धा धोक्यात आलेत. का आलेत? त्यांच्यावर दबाव आलाय. त्यांना सुद्धा वाटतं आमचं काय निघतात का? अरे मुंडे साहेब चांगले करतात, कारण त्यांना प्रशासनाची, शेतकऱ्याची आणि महाराष्ट्र शासनाची जनतेची जाणीव आहे. आणि तसले त्यांच्यावर काही मंत्रिमंडळ असेल, काही असेल, त्यांची बदली करतात. अरे त्यांची बदली करतात का? त्यांना एका प्रशासनामध्ये त्यांना योग्य कार्य करू द्या. त्यांना Z+ सुद्धा मिळाली पाहिजे. आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर बघितलं आपण, दुसरे लोक सत्ताधारी असेल, दुसरे असेल, त्यांच्या म्हणजे आंदोलन असेल, त्यांच्यावर हल्ला असेल करतात. कशामुळे करतात? मुंडे साहेब जेव्हापासून शेतात आले तोपर्यंत आले आहेत, तेव्हापासून या अन्न औषध आणि प्रशासन मंडळामध्ये एकदम व्यवस्थितपणे कार्य चालू आहेत. आणि हे कार्य असे चालू झाले पाहिजे. त्यांची आता बदली नाही झाली पाहिजे, कारण 21 वर्षाच्या कार्यकाळात त्यांची 25 वेळा बदली झाली. का झाली? त्यांना कारण की ते व्यवस्थित काम करतात, शासनाचे कार्य उघडीच पाडतात, त्यामुळे त्यांची बदली झाली ना. आपण आणि दुसरीकडे बघतो तर आता हे प्रशासनामध्ये अधिकारी हे मुंडे साहेब चांगले कार्य करतात. आणि दुसरीकडे बघतो तरी प्रशासन अधिकारी एका मुंडे साहेबांना अडू शकतात. अहो, या मुंडे साहेबामुळे एका मुंडे साहेबामुळे तुम्ही अडू शकता, त्यांच्यावर हल्ला करू शकतात. पण इथून पुढे येणारे 100 मुंडे साहेब या प्रश्नावर येऊ शकतील आणि त्यांना तुम्ही कोणी अडू शकणार नाही. तुम्हाला सांगायचं की येणाऱ्या काळामध्ये असे अधिकारी 100 अधिकारी असे निर्मल मुंडे साहेबांसारखं होतं असं त्यांना सांगायचं आहे. तर मला सांगा की आतापर्यंत अन्न व प्रशासन अशा कारवाई तुम्ही बघितल्या होत्या, ऐकल्या होत्या कधी? आम्हाला आजपर्यंत अन्न व प्रशासन विभागाचं ऑफिस कुठं आहे हे सुद्धा माहित नव्हतं आतापर्यंत. आणि हे 8 दिवसामध्ये महाराष्ट्र एवढा खळबळून सोडलाय मुंडे साहेबांनी की या महाराष्ट्रामध्ये अन्न व प्रशासन विभागामध्ये काय चाललंय
काय नाही, हे एक अधिकारी एक माणूस काय करू शकतो हे आपल्याला 8च दिवसात कळालंय. आतापर्यंत काय अन्न प्रशासनाचे बाकी अधिकारी मुंडे साहेबाच्या जागेवर त्यांच्या आधी बी होते ना कोणी ना कोणीतरी. इतक्या दिवस येऊन गेले पण कुणाच्यानं काहीही करणं झालं नाही. कारण ही सगळे जी भेसळयुक्त टोळे आहे त्यांना टोळीला मिळालेले सगळे अधिकारी होते आतापर्यंत. आता एका माणसानं महाराष्ट्र कसा हलतोय हे एका माणसानं दाखवून दिलं की महाराष्ट्रामध्ये जर एक माणूस बी चांगला कर्तव्य दक्ष असेल किंवा चांगला काम करत असेल तर महाराष्ट्रामध्ये काय काय होऊ शकतं. एक अधिकारी जर एवढं करू शकतो, जर समजा असे जर 10 अधिकारी निर्माण झाले तर मग 10 ते 15 अधिकारी जर असे निर्माण झाले तर महाराष्ट्र काय सगळा देश एका असा दोरीत चालल मी तर म्हणतो. आणि कुठलीही कोणत्याही काय ह्याच्यामध्ये प्रशासनामध्ये अडचण येणार नाही किंवा सरळ जे बी आहे ते ओरिजिनल सगळं चालल. आणि जे टोळी आहे ती सगळ्या टोळ्या बंद होत्याल. आणि अन्न प्रशासन विभागामध्ये मुंडे साहेबांनी 8 दिवसामध्येच हे जी सगळी टोळी होती ही सगळ्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे. कारण यामध्ये तुम्ही एक महाराष्ट्राचा जर विचार केला तर समजा एक उदाहरणार्थ 1 लाख जर लिटर दूध निर्माण होत असेल पण त्याची विक्री होती जवळपास 2-3 लाख, म्हणजे दुप्पट तिप्पट दूध निर्माण होतंय. म्हणजे विक्री होती आणि दुधाची खरेच दूध निर्मिती होतंय त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट होतंय. मग हे दूध येतंय कुठून? जे विकणारे आहेत का त्यांच्या घरी तयार होतंय का हे? मग हे दूध कुठं होतं हे सगळं 8 दिवसात त्यांनी सगळं काढलं सगळ्याचं आणि सगळ्यांचा पर्दाफाश केलाय. सगळ्याचा पर्दाफाश केलाय. तुम्ही सुद्धा आता भविष्यात तुम्ही अधिकारी होणार आहात. ते सुद्धा तुकाराम मुंडे काय अधिकारी आहेत ते कारवाई करतात, पण त्यांना आता Z+ सुरक्षेची मागणी सध्या काही शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम तर मी तुकाराम मुंडे ज्या जिल्ह्यातून येतात त्या बीड जिल्ह्यातून येतो. माझं सुद्धा स्वप्न आहे की भविष्यात अधिकारी होण्याचं. भविष्यात अधिकारी झाल्यानंतर कशी कामाची पद्धत असावी, कसा राजकीय दबाव असतो अधिकारी झाल्यानंतर आम्ही सुद्धा ऐकून असतो, पण कसा राजकीय दबावाला कसं न जुगारता कसा तो दबाव सहन करून एक काम केलं जातं ते तुकाराम मुंडे साहेबांनी दाखवून दिलं आहे. आता काही अशा न्यूज आल्या आहेत की तुकाराम मुंडे साहेबांच्या पथकावर हल्ले चालू झाले आहेत. शेतकऱ्यांनी त्यासाठी सुरक्षेची मागणी केलेली आहे. तर मी सुद्धा त्या सरकारने तुकाराम मुंडे साहेबांच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी ही सुद्धा मी विनंती करतो. विनंती अशा पद्धतीने करतात. काय वाटतं कारवाईला बघून तुकाराम मुंडेच्या? तुकाराम मुंडेच्या कारवाईला बघून तरी मला भारी वाटते की प्रशासनाने असा पहिला अधिकारी कुठला आला जो डायरेक्ट रोखतो आपली कारवाई चोखपणे पार पाडतो. आणि मला तरी अशी वाटते की आणखीन असे 4-5 अधिकारी व्हायला पाहिजेत जे प्रशासनामध्ये येऊन सर्व असं भेसळयुक्त कारभार जो आहे त्यांना थांबवतील. तर मुंडे साहेबांनी जितके कार्य केलं तुम्ही बघा, 8 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अन्न आणि फूड डिपार्टमेंटमध्ये बऱ्यापैकी जे भेसळयुक्त कारभार होता तो बऱ्यापैकी बंद पडलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कार्याला मी सलाम करतो. कार्याला सलाम करताना सांगतात. बरेच आपण जे रोज ते अन्न खातो, जे चहा वगैरे घेतोय आपण, जे दूध येतं आपल्याकडे ते पूर्ण भेसळयुक्त असतं. हे ऐकून कसं वाटतंय आता? खरंच तर त्यानं हेल्थवर खूप प्रॉब्लेम होतोय. तसं यायला नाही पाहिजे. मुंडे साहेबांना जे केलंय ते खूप चांगलं केलंय आणि पुढं आम्हाला त्यांच्याकडून प्रेरणा आहे की आम्ही पण तसे अधिकारी व्हावं. धन्यवाद. असे अधिकारी व्हावं अशी प्रेरणा या ठिकाणी हे सगळे भावी जे अधिकारी आहेत हे या ठिकाणी आहेत. तुम्ही कुठून आलात? मी परभणी जिल्हा. परभणी जिल्हा. हा. परभणीत पण कारवाई केल्यात. हो. काय वाटतं त्यांच्या कारवाईला बघून? नाही, एकच की अधिकारी असावा तर मुंडे साहेबांसारखाच असावा. त्यांची कामाची शैली बघितली तर एकदम उत्तम. आतापर्यंत मी असा अधिकारी बघितला नाही की जो राजकारणी दबावाला न जुमानता तो कारवाई करणारा हा एकमेव महाराष्ट्रातला अधिकारी आहे. कधी अन्न प्रशासन विभागाचं कार्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐकलं तुम्ही कधी? नाही, आतापर्यंत ते माहीतच नव्हतं. एवढं अन्न पुरवठा विभागाकडे एवढी ताकद आहे हेच मला माहित नव्हतं. ती ह्या 8 दिवसात तुकाराम मुंडे साहेबांनी ही ताकद सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिली. म्हणजे एक अधिकारी काय करू शकतं, एक अधिकारी जो काय करू शकतो म्हणजे ह्या 8 दिवसाच्या कारवाईतून दिसून आलं त्यांनी सांगितलं. काय वाटतं? हा बरोबर आहे. त्याच्या एवढं चांगलं काम तर माझ्या मनानं कोणा आतापर्यंत केलंच नसेल खरं म्हणलं तर. मी आतापर्यंत बघितलं पण नाही कोणी केलंय म्हणून. माझ्या मनानं तर प्रत्येक अधिकाऱ्यानं तसं काम केलं पाहिजे. एकानंच करून चालणार नाही. पण सरकारनं सपोर्ट केला पाहिजे त्याचं ट्रान्सफर करून त्याचं ते हे करून माहिती. तर आता त्यांनी सांगितलं की 21 वर्षाच्या मध्ये त्यांनी 25 बदल्या करून टाकल्या त्यांच्या. चांगली गोष्ट नाही खरं म्हणलं तर. ते सरकार उलट ते हे करायली बेजेती करण्यासारखं झाले ते. म्हणजे ते समाजासाठी चांगलं काम करायला आणि त्याला तसं बदली करायला मग ते त्याच्यामुळे ते बाकी कार्यकर्ते पण काम करणं बंद करून टाकतात तसं केलं तर. म्हणजे करणं होत नाही ना बाकीचे आहे ना, करा पाहिजे बाकीच्यांना बाकीच्यांना पण केलं पाहिजे.
कारवाई दरम्यान त्यांच्या पथकावरती तिकडे सध्या त्यांचे हल्ले सुद्धा झाले, ज्या गाड्यावर सुद्धा त्यांच्या महिला कर्मचारी गाडी टाकण्यात आली. यावरून असं दिसण्यात येत आहे की सरकारला व जे आता जे असं भेसळयुक्त करत आहेत त्यांना भीती आहे की पुढील काळात मुंडे साहेब कठोर कारवाई करतील, त्यामुळे हे लोक असे हे करत आहेत, अटेम्प्ट करत आहेत, त्यांच्यावर अटॅक करत आहेत. तर माझी विनंती आहे की सरकारने चांगली सिक्युरिटी दिली पाहिजे मुंडे साहेबाला. सिक्युरिटी म्हणजे त्यांच्या सुरक्षेची मागणी वारंवार होतीये. असा अधिकारी आता असा अधिकारी जर इतर खात्यांमध्ये असला तर याच्यापेक्षा वेगळं होऊ शकतं महाराष्ट्र, असं देखील सांगलं जाते. सर्वात प्रथम महाराष्ट्राला असा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी भेटला, त्याच्यासाठी मुंडे साहेबांचे जेवढे उपकार मानावे तेवढे कमी. कारण आत्ता वैजापूर तालुक्यामध्ये त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा हल्ला नव्हता, हा भ्याड हल्ला होता. जो भीतो तोच हल्ला करतो सर, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जेवढे काही माफी आहे, जे 2 नंबरचे धंदे करतात, हा आपल्या मुंडे साहेबावर जो हल्ला करण्याचा उद्देश त्यांना जीवे मारण्याचा होता. म्हणजे पहिले त्यांचं पाठबळ संपवायचं, पहिले त्यांचे पक कापायचे, नंतर त्यांच्यावर घाव घालायचा. आज आमदार खासदार फुटून राहिले, त्यांना Z+ सिक्युरिटी आहे आणि जो कर्तव्यदक्ष अधिकारी आहे त्यांना नाही. का बरं असं का बरं? आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे सर, संताचा वारसा लाभलाय. आपण एक अभंग आहे, मला 2 ओळी आठवतात, नामदेवी रसीला पाया आणि तुका झाला सकळच. हे अभंगामध्ये त्यावेळेस लिहून ठेवलेलं संतांनी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, भारत देशामध्ये भारतीय संविधान मी लिहिलं, जर त्याला चालवणारे लोक चांगले नसल ते संविधान खराब आहे. आज संविधानावर पण हल्ला होतो ना. आज मुंडे साहेबाच्या रूपामध्ये संविधान किती चांगल्या पद्धतीने आहे आणि आपण त्याला किती चांगल्या पद्धतीने राबवू शकतो हे मुंडे साहेबांनी दाखवलं. जर याच पद्धतीनं असे प्रशासनामध्ये अधिकारी असेल तर पुरोगामी महाराष्ट्र हा भारतीय देशावर 1 नंबरचं राज्य अग्रेसर म्हणून जाणार. आर्थिकदृष्ट्या असू द्या, सामाजिकदृष्ट्या असू द्या, की राजकीय दृष्ट्या असू द्या. आज आम्हा विद्यार्थ्यांना एकच अशी तळमळीची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबाकडे, तुम्ही आज विद्यार्थ्यावर पैसा खर्च करता, पण विद्यार्थी घडेल कसा, कर्तव्यदक्ष होईल कसा, प्रामाणिक बनेल कसा आणि नैतिकदृष्ट्या समाजासाठी काम करेल कसा, हे आदर्श मुंडे साहेबांनी आमच्या समोर रुजू केलं. त्याचं आम्हाला धडे कोण्या पद्धतीने भेटेल हे तुम्ही आमच्यासाठी विद्यार्थ्यासाठी करा की. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यासाठी जर काम करायला असे अधिकारी जर समोर आणसाल तर विद्यार्थी घडेल. जे भ्रष्टाचाराचं वारं पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू होतं ते मुंडे साहेबांनी अशा पद्धतीने दाखवून दिले की एक अधिकारी शेतकऱ्यांना कोण्या पद्धतीने वर आणू शकतो, विद्यार्थ्यांचा मोटिव्ह कसा बनवू शकतो, विद्यार्थ्याला प्रामाणिकपणाचे धडे कसे देऊ शकतो हे साहेबांनी दाखवून दिलं. जर मुंडे साहेबांना जर तुम्ही Z+ सिक्युरिटी देसाल किंवा सिक्युरिटी चांगल्या पद्धतीने देसाल तर आम्हा विद्यार्थ्यांचं भलं होईल. कोण्या अर्थानं भलं होईल? म्हणजे त्या व्यक्तीकडनं आम्ही शिकू शकतो ना. त्या व्यक्तीला 2 वर्ष लाभले आहे सर, माझ्या दृष्टिकोनातून. बरं, आज लोक काय विचार करतात हे मला माहित नाही, पण मला असं वाटतं की त्या व्यक्तीला 2 वर्ष लाभलेले आहे. एक आपल्या मुंडे साहेबाचे आणि एक तुकाराम महाराजाचे. बीड जिल्हा महाराष्ट्राच्या दृष्टीवर बिहार म्हणून ओळखले जातो, पण त्या बीड मधनं एक अधिकारी असा घडून येतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या बीड जिल्ह्याचं सोनं करतोय. हे आजच्या घडीला आवश्यक आहे आणि ते मुंडे साहेबाच्या स्वरूपात आम्हा विद्यार्थ्यांना दिसून पडतोय. आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि तो माणूस आज महाराष्ट्राचा दृष्टिकोन समोर ठेवून त्या व्यक्तीला Z+ सिक्युरिटी द्यावी अशी मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो. नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एकीकडे जर पाहिलं तर आमदार फुटल्यानंतर त्याला Z+ सुरक्षा दिली जाते, पण या अधिकाऱ्याने भेसळयुक्त अन्नावरती कारवाई करत आहे. याला ह्या अधिकाऱ्याला Z+ सुरक्षा का दिली जाते असं देखील या भावी अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे. काय वाटतं? यांनी सांगितलं की आमदार फुटतात मग त्यांना Z+ दिली जाते, पण मात्र या अधिकाऱ्याला नाही. हे अगदी बरोबर आहे. कारण ज्यावेळेस आमदार फुटतात त्यावेळेस त्यांना आता चालूच आहे सध्याच का आहे की आमदार सध्या खासदार फुटलेले आहेत एक उद्धव साहेबांच्या गटातून. तर त्यांना काही होऊ नये, त्यांच्या घराला झेड सुरक्षा आहे, सगळ्या त्यांच्या फॅमिलीला आहे. मग जसं एक अधिकारी जर महाराष्ट्रामध्ये एक चांगलं कणखर जर पणानं उभा राहत असेल तर त्यांच्या मागे तर सिक्युरिटीची लावायच पाहिजे. अशी परिस्थिती सध्या या महाराष्ट्रात आहे, कारण की एकीकडे खूप गंभीर प्रश्न सध्या या भावी अधिकाऱ्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे. कारण हा महत्वाचा प्रश्न हाच आहे, कारण की एकीकडे आमदार फुटतात आणि त्यांच्या घराला व त्यांना Z+ सुरक्षा दिली जाते आणि जो अधिकारी अहोरात्र या भेसळयुक्त अन्नावरती कारवाई करतो, मात्र त्या अधिकाऱ्यांवरती स्कॉर्पिओद्वारे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातोय.
मग हे कुठलं, पण मात्र त्यांना सुद्धा Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी देखील मागणी सध्या आता होताना सध्या पाहायला मिळत आहेत. story.com साठी मी देवराज रे, छत्रपती संभाजीनगर.